हनुमंतराव साळुंखे यांनी सगळ्यात क्रांतिकारी जो निर्णय घेतला, काम तिथं दाम आणि बोलोतीदारी बंद। पूर्वीच्या काळी काय होतं की आम्ही ज्यावेळेस बोलोतीदारी करत वर्षभर दाढी कटिंग मोफत करायची आणि जसं शेतामध्ये पीक येईल तशा पद्धतीने आम्हाला त्याचा मोबदला भेटायचा। मग कधी जर दुष्काळ पडला तर त्या दुष्काळाची झळ शेतकऱ्याबरोबर आमच्या नाभिक बांधवांना पण बसायची आणि मग त्याचं बोलवतो परत एक वर्ष पुढे ढकलल्या जायचं। म्हणजे अगोदरच एक वर्ष त्याचं फुकट करायचं आणि निसर्गानं साथ नाही दिली म्हणून परत पुढचं वर्ष सुद्धा फुकट मध्ये करायची सेवा, अशा पद्धतीचं होतं। आणि ज्यावेळेस त्याला पीक येईल त्याच्या शेतामध्ये तेव्हा आमच्या बोलवतो भेटायचं, आमचा मोबदला भेटायचा आणि तो मोबदला सुद्धा तुटपुंज असायचा। काय तर ह्या सर्व चक्रामधून नाभिक समाजाला मुक्त करण्याचं काम हनुमंतराव साळुंखे यांच्यासारख्या व्यक्तिमत्वानी, त्यांच्यासोबत अनेक सहकारी होते, यांनी केलं आणि नाभिक समाजाची जी काही बोलोतीदारी होती ही बंद केली आणि काम तिथं दाम हे तत्व लागू करणारे हनुमंतराव साळुंखे यांना मी प्रथम अभिवादन करतो। आणि आजचा विषय हा त्यांना लागूनच आहे, कारण याची सलूनची दरवाढ करण्याचा जो काही विषय आहे हा त्यांनी सुरुवात केलेला आहे। त्यांच्यासोबतची जे काही अनेक मंडळी होती ज्यांनी समाजासाठी योगदान दिलं त्यांनी केलेलं आहे। म्हणून आज प्रथम हनुमंतराव साळुंखे यांना अभिवादन करून आज आपण आपल्या विषयाकडे वळूया। बरेचसे बांधव ऑनलाईन आलेले आहेत, सर्वांचं मी अगदी मनापासून अभिनंदन करतो। जे बांधव लाईव्ह पाहत आहेत त्या बांधवांना सुद्धा मी आभार व्यक्त करतो। आणि आज जो काही महत्त्वाचा विषय आहे सलून दरवाढ, हा विषय मित्रांनो फक्त नाभिक समाजासाठीच महत्त्वाचा नाही, तर हा विषय इतर समाजासाठी चर्चेचा झालेला आहे, हा विषय इतर समाजासाठी चेष्टेचा झालेला आहे। काय हा विषय सोशल मीडियासाठी चेष्टेचा झालेला आहे आणि समाजासाठी हे झालेलं आहे। तर त्याच्यामुळं आपण सलूनची दरवाढ करत असताना काय काय सावधगिरी केली पाहिजे, सलून दरवाढची ब्रेकिंग न्यूज दिली पाहिजे की न दिली पाहिजे, कारण आमच्या सलूनच्या दरवाढीची जी काही न्यूज आहे ही पेट्रोलच्या दरवाढीपेक्षाही जास्त भयानक आहे। काय कारण पेट्रोलची दरवाढ झाली याची एवढी चर्चा होत नाही, परंतु सलूनची दरवाढ झाली तर सर्व सोशल मीडियाला एक विषय भेटतो आणि त्या विषयाच्या माध्यमातून ते त्याला आपापल्या पद्धतीने रंगवण्याचं काम करत असतात। आणि याच्यामध्ये कुठेतरी नाभिक समाजाची चेष्टा करण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या चालू आहे। नाभिक समाजाला कमी लेखण्याचं काम कुठेतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे। आणि हा विषय हा चेष्टेचा नाही, तर हा आमच्या कलेचा आहे। हा विषय आमच्या जी काही आमचं कौशल्य आहे, आमच्या पोटापाण्याचा आहे आणि हा कोणाच्या चेष्टेचा विषय किंवा बदनामीचा विषय झाला न पाहिजे, यासाठी आज आम्ही काळजी घेतली पाहिजे। मित्रांनो, आम्ही काही फुकट कोणाचं घेत नाही काय, परंतु आमची जी कला असती त्या कलेचा मोबदला म्हणून आम्ही आमचं मोबदला घेत असतो आणि काळानुसार सलूनची दरवाढ करत असतो। सलूनची दरवाढ करणे हे अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्हाला काळाबरोबर चालायचं असेल, काळाबरोबर टिकायचं असेल तर तुम्हाला काळाबरोबर राहावं लागेल। जशी महागाई वाढन तिला आटोक्यात आणण्यासाठी आम्हाला आमच्या कामाचा मोबदला वाढवावाच लागेल। त्यामुळे सलूनची दरवाढ करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। परंतु ही सलूनची दरवाढ खरोखर होती का, काय याची अंमलबजावणी पूर्णपणे होती का? जे पदाधिकारी किंवा जे अध्यक्ष किंवा जी संघटना ही सलूनची दरवाढची ब्रेकिंग न्यूज देतात ती याची अंमलबजावणी होती का नाही याची कधी त्यांनी तपासणी केली का? सलूनची दरवाढ केल्यानंतर जे काही गाव पातळीवर असन, तालुका पातळीवर असन, काय अशा ठिकाणी जे काही प्रकार घडतात सलूनची दरवाढ झाल्यानंतर, असे प्रकार आळा बसविण्यासाठी हे अध्यक्ष मंडळी तत्पर असतात का? ते त्यांच्यापर्यंत पोहोचतात का? काय हेही तेवढंच महत्त्वाचं आहे। जसं एखादा कायदा तयार करणं सोपं असतं, परंतु अंमलात आणणं खूप अवघड असतं। अगदी त्या पद्धतीने सलूनची दरवाढची आपण ब्रेकिंग न्यूज देऊ शकतो, सोशल मीडियाला आपला विषय होऊ शकतो, परंतु आपण जो काही निर्णय घेतलेला आहे हा समाजाला मान्य आहे का
किंवा समाज तो स्वीकारत आहे का आणि त्याप्रमाणे सलूनची दरवाढ होती का? तर मित्रांनो, ही सलूनची दरवाढ करत असताना ज्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना करायचे आहे त्यांनी जर समजा आज समाजामध्ये जर पाहिलं तर अनेक संघटनाचा उदय झालेला आहे. अनेक संघटनेचे आपापले भिन्न भिन्न विचारसरणी आहे. अनेक संघटनेचं सोडा, परंतु ज्या संघटनेने ही दरवाढ केली त्यांच्यामध्येच गटतट झालेले आहेत. काय तेच एकमेकाला विचारत नाहीत. तुम्ही आझाद मैदानावर पाहिलं असन, एक गट आझाद मैदानावर तर एक गट आझाद मैदानाच्या बाहेर होता. म्हणजे ही जी काही आमची दुफळी आहे ही पहिल्यांदा आमच्या समाजाच्या नेत्यामध्ये एकमत करून हा जर निर्णय घेतला तर निश्चितच सलूनची दरवाढ ही सर्वत्र लागू होईल. काय परंतु तसं होताना दिसत नाही. कारण एक वर्ष झालं की कोणती तरी एखादी संघटना सलूनची दरवाढ करते, ब्रेकिंग न्यूज देते आणि ती शांत होते. काय ते फक्त ब्रेकिंग न्यूज पुरतीच सलूनची दरवाढ नकोय आपल्याला, तर वास्तवात ती असली पाहिजे. काय गाव पातळीवर कशा पद्धतीने तिचे नियोजन करायचे, तालुका पातळीवर सलूनच्या दरवाढीचं कशा पद्धतीने नियोजन करायचे, याच्यासाठी गाव पातळी, जिल्हा पातळी, तालुका पातळीवर बैठका झाल्या पाहिजेत आणि त्याची अंमलबजावणी झाली तरच या सलूनच्या दरवाढीचा आमच्या समाजाला, आमच्या बांधवांना उपयोग होईल. नसता फक्त ही सलूनची दरवाढ फक्त ब्रेकिंग न्यूज साठी राहील. मित्रांनो, सलूनची दरवाढ किती दिवसानं करायची, कधी करायची याचं सुद्धा आमच्या नेत्यांना त्याचा एक योग्य टायमिंग असला पाहिजे. कारण आज आमच्या जेवढ्या संघटना झाल्या तुम्ही पाहत असताना जानेवारी महिना यायची सुरुवात झाली की बरेच जण काय करतात की सलूनची दरवाढ करून टाकतात. एक बातमी पेपरला लावली म्हणजे सलूनची दरवाढ होत नसते. तर त्याच्यासाठी आपल्याला गाव पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर नियोजन करावं लागतं, बैठका आयोजित करावं लागतात आणि बैठकीच्या माध्यमातून आम्हाला ही अंमलबजावणी करावी लागते. परंतु तसं होताना दिसत नाही. तुम्ही लॉकडाऊन पासूनच्या नंतरचा विषय जर घ्या तर आतापर्यंत 3 वेळेस सलूनची दरवाढ झालेली. म्हणून हा जो विषय आहे आता सोशल मीडियावर येत असल्यामुळं काय झालं की प्रत्येकाला कळायला आणि प्रत्येक जण म्हणते काय बाबा तुमची काय वर्षाला सलूनची दरवाढ होती का. ते एक सलूनच्या दरवाढीचा सुद्धा सर्व संघटनांनी मिळून एक कालावधी ठरवला पाहिजे की बाबा 3 वर्षांना म्हणा, 2 वर्षांना म्हणा, एक ती आपण सर्वानुमती केली पाहिजे. फक्त एका गटानं करायची आणि दुसऱ्या गटाला विचारायचं नाही. मग तो गट म्हणतो आमच्या साहेबांना सांगितलंच नाही, मग आम्ही कसं काय घेणार, आणि याच्यामधून परत समाजाची पत घसरल्या जाते. तर हे प्रकार होऊ नये म्हणून सर्व संघटनांनी एक समन्वयक, जशा पद्धतीनं सकल नाभिक समाजाची बैठक होते तशी सर्व संघटनाची एक बैठक कुठंतरी झाली पाहिजे आणि त्या बैठकीमध्ये ठराव घेऊन सर्वांना संगनमत करून सर्वांना सोबत घेऊन असा ठराव केला तर मला वाटतं ही जी काही सलूनची दरवाढ आहे ही सर्वत्र लागू होईल आणि त्याचा फायदा सर्वांना होईल. आणि खरोखरच सलूनची दरवाढ होणं ही काळाची खूप आवश्यकता आहे. कारण सगळे सोंग जमतात परंतु पैशाचं सोंग जमत नाही. आणि आमचा विकास जर आम्हाला करायचा असेल तर आम्हाला सलूनची दरवाढ करणं खूप आवश्यक आहे. परंतु सलूनची दरवाढ करत असताना योग्य पद्धतीनं नियोजन केलं तर निश्चितच त्याचा समाजाला फायदा होतो. आज मी ज्या 30 वर्षामध्ये पाहतोय, मी 30 वर्षापासून सलूनचा व्यवसाय करतोय. ह्या सलूनच्या व्यवसायामध्ये आज जर विचार केला तर 10 वेळापेक्षा जास्त वेळा सलूनची दरवाढ झालेली आहे. काय बघा, तरी पण 10 वेळा सलूनची दरवाढ होऊनही आजही तुम्ही तालुका पातळी घ्या, जिल्हा पातळीवर घ्या, बऱ्याच ठिकाणी दाढी कटिंगचे रेट हे 50 रुपयेच आहेत. काय बऱ्याचशा ठिकाणी लय झालं तर 70 रुपयापर्यंत आहेत. जर सरासरी आपण काढली तर 75% सलूनचे दर हे 70च्या खालीच आहेत दाढी कटिंगचे. मग आपण जे काही 20%, 30% दरवाढ करतो ही खरोखर तिची अंमलबजावणी होते का? काय अंमलबजावणी झाली का याच्यावर आम्ही कधी विचार केला आहे का? नुसती ब्रेकिंग न्यूज देऊन संपत नसतं. तर ही दरवाढ झाली पाहिजे, प्रत्येकाला आपलं हित कळलं पाहिजे. कारण आज जर सलूनच्या दरवाढीचा विषय जर केला तर बरेच लिखाण करतात
की हा कमी घेतो, तो कमी घेतो, तो कमी घेतो, पण तो कमी का घेतो याच्यावर सुद्धा विचारमंथन होणं खूप गरजेचं आहे, खूप आवश्यक आहे. काय कारण त्याला अजूनही त्याला कळत नाही की त्याच्या मनामध्ये फक्त हीच एक भीती असते, मी जर सलूनची दरवाढ केली तर बाजूच्याकडे गिरायक जाईल आणि बाजूचं दुकान जास्त चलन. हा जो रोग झालेला आहे सलून चालकांना, हा सगळ्यात मोठा भयंकर रोग झालेला आहे. काय किंवा एखाद्याच्या दुकानात जर जास्त ग्राहक असले तर पुढचा म्हणणार नाही नाही तो कमी रेट घेतो म्हणून त्याच्याकडे जास्त ग्राहक आहेत. त्याची क्वालिटी पाहत नाही, तो त्याची सुविधा पाहत नाही, त्याच्या दुकानचं हे पाहत नाही, परंतु त्याला नाव बोट ठेवून मोकळा होतो. तो कमी रेट घेतो म्हणून त्याच्याकडे जास्त गिरायक आहे. काय आणि हा रोग त्यालाही होतो आणि यालाही होतो. याच्यामुळे समाजाची अधोगती होते. तर मित्रांनो, सलूनची दरवाढ ही काळाची गरज आहे. आमची आर्थिक प्रगती फक्त आमच्या सलूनच्या दरवाढ केल्यामुळेच आहे. आमची जर मुलाला डॉक्टर, इंजिनियर, उच्च शिक्षण द्यायचं असेल तर आज आमच्याकडे पैसा असला पाहिजे आणि पैसा मिळवण्याचं आमचं सलून चालकाचं माध्यम जर काही असेल तर ते म्हणजे सलूनचं दुकानच आहे. आणि त्याची दरवाढ झाली तरच आमची प्रगती आहे, आमच्या समाजाची प्रगती आहे. त्यामुळे जे काही सलूनची दरवाढ करतात त्यांची एक जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे की ही सर्व गाव पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवरची अंमलबजावणी कशी करायची, त्याच्या कशा बैठका लावायच्या आणि कसा समाजाचा विकास करायचा हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला मी जाणीवपूर्वक सांगतो की सलूनची दरवाढ केल्यानंतर सलून बांधवावर काय काय प्रकार घडलेले आहेत याची सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. काय सलूनची दरवाढ केल्यामुळं अनेक ठिकाणी, जालना जिल्ह्यातलंच प्रकरण आहे की अनेक ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये सलून चालकांना गाळे खाली करण्याची वेळ सुद्धा आलेली आहे. काय ग्रामपंचायतनं सीधा त्यांना नोटीस दिलेले आहेत, तुम्ही सलूनची दरवाढ करता का, मग आमचे गाळे खाली करा. हे असे प्रकार होतात अनेक ठिकाणी. जळगाव सारख्या ठिकाणी तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे, आपल्या चॅनलवर आहे. सलूनची दरवाढ केल्यामुळे एका दुकानची तोडफोड सुद्धा झालेली आहे. काय सलूनची दरवाढ केल्यामुळं ग्रामपंचायतनं ठराव घेऊन सलूनचे दर ठरवलेले आहेत. असेही प्रकार घडलेले आहेत बघा तुम्ही. काय ग्रामपंचायतनं ठराव घेतलेला आहे की हे नाभिक बांधवानं किती दाढी कटिंग घ्यायचे. तुमच्याकडे ते लेटर सुद्धा व्हायरल झालेला असेल आपल्या ग्रुपवर. काय नाशिक जिल्ह्यातलं की एका ग्रामपंचायतनं ठराव घेतला होता की दाढी कटिंगचे 50 रुपये घ्या तुम्ही. काही ठिकाणी सलूनची दरवाढ केल्यामुळं त्या गावकऱ्यांनी वेगळा नावे आणलेला आहे आणि यांची दुकानं बंद पाडण्याचा प्रकार जालना जिल्ह्यामध्ये घडलेला आहे. सलूनची दरवाढ केल्यामुळं गावामध्ये बिहारी भैया आणून बऱ्याच जणांना बसवलेले आहेत. मी काही हे नेगेटिव्ह सांगत नाही, परंतु जे काही घडतं आणि हे जे घडल्यानंतर याला कशा पद्धतीनं तोंड द्यायचं, कशा पद्धतीनं हँडल करायचं, यावेळेस नेते लोक तिथे जात नाहीत. काय आणि मग ते बांधव त्याच्यावर एकला पडतो आणि मग परत तो रिटर्न येतो आणि जे गावामध्ये चालू आहे दाढी कटिंगचे 50 रुपये, 30 रुपये, 40 रुपये याप्रमाणे तो त्याचं स्वतःचं रडगहाण चालतो. हे प्रकार घडलेले आहेत. काय परंतु असे प्रकार घडू नये म्हणून आमच्या अध्यक्षांनी किंवा जे काही जबाबदार व्यक्ती आहेत, जे सलून दरवाढ करणारे आहेत, त्यांनी याच्यासाठी यंत्रणा उभी केली पाहिजे. काय उधारी मागितल्यामुळं अनेक ठिकाणी काही बांधवाचे जीव गेलेले आहेत जळगाव सारख्या ठिकाणी. कारण तो बांधव इथं आमच्या औरंगाबादला येऊन इथं घाटीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे हे जे नंतरचे प्रकार असतात याला आळा कसा बसवायचा याच्यासाठी सुद्धा तालुका पातळीवर एक एक कमिटी असली पाहिजे आणि त्या कमिटीनं त्या बांधवांना संरक्षण दिलं पाहिजे, त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे की बाबा रे, आम्ही जी काही सलूनची दरवाढ करतो ही का करतोय. तर आमचं 11 महिने झाल्यानंतर दुकानचं भाडं वाढतं, लाईट बिल वाढतं, डिपॉझिट वाढतं, आमचे जे काही कॉस्मेटिक क्रीम आहेत याच्या GST ऐच्छिक वस्तूमध्ये येत असल्यामुळे याला भरमसाठ GST असते. काय आणि ह्या GST मुळे आम्हाला सलूनची दरवाढ करावी लागते. हे असं आमच्या सलून बांधवांना प्रशिक्षण देऊन पुढच्या ग्राहकांना समजून सांगता आलं पाहिजे. काय तर तो पुढच्या ग्राहकाचं समाधान होईल
आणि तो आपल्याकडं कंटिन्यू मध्ये राहील. नसता काय असतं की प्रत्येक ग्राहकाला वाटतं अरे 1 रुपयाची ब्लेड आहे आणि 50 रुपये घेतोय. हा विषय त्यांच्या डोक्यात फक्त ब्लेड पुरता नाही, तर आम्हाला महागाईशी तोंड द्यावं लागतं, आम्हाला सुद्धा किराणा लागतो, आम्हाला सुद्धा पेट्रोल लागतं, आम्हाला सुद्धा उच्च शिक्षण आमच्या मुलाला द्यावं लागतं. हे आम्हाला त्या ग्राहकांना पटवून देता आलं पाहिजे. आणि याच्यासाठी आमच्या संघटनेने सेमिनार ठेवले पाहिजेत. गावोगावी कशा पद्धतीनं आमचं अत्याधुनिक सलून असलं पाहिजे, काळानुसार कसं बदललं पाहिजे, याच्यासाठी सुद्धा प्रत्येक संघटनेनं काम केलंच पाहिजे. फक्त एकच हे ठेवलं पाहिजे की सलून चालकाची आर्थिक प्रगती, आर्थिक उन्नती कशी होईल. ज्यावेळेस डिसेंबर महिना येतो त्यावेळेस सोशल मीडियावर पहिला विषय असा असतो, तुम्ही पहा सलूनचे दरवाढ काय जे काय होतात ते सलूनचे दरवाढ सोशल मीडियाला हा एक चंगळचा वाद हे भेटतो, त्यांना एक विषय भेटतो आणि ते आपल्या आपल्या पद्धतीनं तो विषय रंगवत राहतात. पण त्यांना बातमी देत असताना आपले जे जबाबदार व्यक्ती लोक आहेत, ही बातमी व्यवस्थित लागते का, या बातमीमधून नाभिक समाजाला निगेटिव्ह तर ठरवल्या जात नाही ना, नाभिक समाजाला लुटमार करणारा तर ठरवलं नाही जात ना, याची सुद्धा काळजी घेणं आमचा आद्य कर्तव्य आहे. तुम्ही पाहत असतान की सध्या 2-4 दिवसामध्ये सोशल मीडियावर ज्या काही बातम्या चालू आहेत त्याच्यातले मी काही कात्रण काढलेले आहेत, अनेक पेपरचे आहेत. काय हे सर्व पेपरचे कात्रण मी जमा केलेले आहे. काही पेपरनं सलूनची दरवाढ कशी अयोग्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्याला तिथंच आम्ही चाप दिला पाहिजे. काय सामनासारखं जे काही वर्तमानपत्र आहे यानं स्पष्ट शब्दामध्ये लिहिलंय हजामतीचे दर वाढले. काय हे बघा, सामनासारख्या वर्तमानपत्रामधून हजामतीचे दर वाढले म्हणजे त्याला आमचा समाज कोणत्या लेवलला त्यानं नेऊन टाकलेलं आहे त्याची बातमी जर वाचली तर तुम्हाला कळून जाईल. आता ज्या व्यक्तीनं सामना पेपरला बातमी दिली त्यांनी त्याची शहानिशा करणं आवश्यक आहे. म्हणजे आजही यांच्या डोक्यातलं सलून दरवाढ लेण्याऐवजी त्यांना हजामत हा शब्द वापरलेला आहे. हा जातीवाचक शब्द आहे. हा इतर राज्यामध्ये याच्यावर बंदी आलेली आहे. महाराष्ट्रामधले नावी कधी संघटनेवाले जागृत होता हे अजून काही कळायला मार्ग नाही. इतर राज्यामध्ये याच्यावर बंदी आणलेली आहे, जातीवाचक शब्द म्हणून त्याला याच्यातून वगळण्यात आलेले आहे. म्हणून आज आमचेच अध्यक्ष लोक हजामतीची दरवाढची बातमी पेपरला देऊन काय साध्य करतात. त्याच्यानंतर म्हटलं TV9 सारखं जे न्यूज आहे यानं तर खूपच कळस गाठलेला आहे. यानं अशा पद्धतीनं बातमी छापली, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकाच्या खिशाला भुर्दंड. बघा, म्हणजे नवीन वर्ष हे आनंदाचे जावं, आनंदाचे जाण्यासाठी नवीन नवीन संकल्प करतात लोक. परंतु ही जी काही दरवाढीची बातमी यानं छापली, यानं हा म्हणतो डायरेक्टली नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ग्राहकाच्या खिशाला भुर्दंड. भुर्दंड काय म्हणजे याच्यातून ही बातमीचा तुम्ही विचार करा. त्यानंतर नवीन वर्षात हजामत महागणार. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सलून दरवाढीचा बोजा ग्राहकाच्या खिशावर. बोजा काय, सध्या केस कापायचे दर 100 रुपये आहेत ते 150 रुपये होणार. केस कापण्यासाठी 100ची कोरी करकरीत नोट पुरणार नाही. केस कापण्यासाठी ग्राहकांना जादा तरतूद करावी लागणार. काय हे हेडलाईन आहेत विविध वर्तमानपत्रातून सलून दरवाढीच्या. यांनी सलूनची दरवाढ हा शब्द प्रयोग केलेला नाही. काय याच्यावर सुद्धा आम्ही त्याच्यावर लक्ष केलं पाहिजे आणि त्या संबंधित व्यक्तीला ती बातमी डिलीट करायला भाग पाडलं पाहिजे. कारण काय असतं, आज प्रत्येक युवक हा सोशल मीडियावर आहे आणि त्याच्यावर जर नाभिक समाजाबद्दल जर सलून दरवाढीबद्दल जर नेगेटिव्ह विचार जात असतील तर हे कुठेतरी समाजासाठी अयोग्य आहे. काय केस कापण्यासाठी ग्राहकांना जादा तरतूद करावी लागणार. महिलांना ब्युटी पार्लरची पायरी
चढण्यापूर्वी 4दा विचार करावा लागणार. बघा, महिलांना ब्युटी पार्लरची पायरी चढण्यापूर्वी 4दा विचार करावा लागणार. आता 1000 रुपये सुद्धा किस झाड की पत्ती असा अनुभव येणार. म्हणजे अशा बातम्यामधून नाभिक समाजाची प्रतिमा मलिन करण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून चालू आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आमची सलून दरवाढची ब्रेकिंग न्यूजच का होते? पेट्रोलची एवढी गाजत नाही, त्यापेक्षा जास्त सलूनची दरवाढची का होते चर्चा? कारण कोणीतरी आमच्या सलूनचा जो काही व्यवसाय आहे हा निगेटिव्ह मध्ये किंवा याला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचं कोणी षडयंत्र तर करत नाही. कोरोना सारख्या परिस्थितीमध्ये सर्वात जास्त हाल जर कोणाची झाली असेल तर नाभिक समाजाची झालेली आहे. काय याची दखल ना सरकारने घेतली ना सोशल मीडियाने घेतली. आज जेवढ्या काही सलून दरवाढीच्या बातम्या आलेल्या आहेत मित्रांनो, ह्या बातम्यासारखं जर आमच्या 42 बांधवांनी ज्या आत्महत्या केल्या होत्या यांची जर ब्रेकिंग न्यूज आल्या असत्या तर मला वाटते 42 कुटुंबाला सरकारचं सहकार्य निश्चित मिळालं असतं. परंतु 42 आत्महत्या होऊनही त्याची साधी कुठं नोंद नाही, दखल नाही. ही शोकांतिका आहे. ब्रेकिंग न्यूज त्यांची पण व्हायला पाहिजे होती, पण तसं होताना झालेलं नाही. आज आमच्या समाजाला कुठंतरी ही दरवाढ अयोग्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून काही वर्तमानपत्र असतील, टीव्ही चॅनलचे असतील, हे सुद्धा करत आहेत. तर ज्यांनी ही सलून दरवाढीचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम केलं पाहिजे. नुसती सलूनची दरवाढ करून भागत नाही, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याचं काटेकोर पालन झाले पाहिजे, तेव्हा आमच्या समाजाचा विकास होईल. चेष्टेचा विषय हा झाला न पाहिजे, काय मजाकचा विषय झाला न पाहिजे. आज आम्ही ज्याप्रमाणे डॉक्टरची दरवाढ होते, ज्याप्रमाणे पेट्रोलची दरवाढ होते, प्रत्येक सेवेची दरवाढ होते, त्याची एवढी जाहिरात कुठंच होत नाही. परंतु आमचेच बांधव जर ब्रेकिंग न्यूज देत असतील तर हे कुठंतरी गलत होतंय. त्यांना कुणीतरी समज देणं आवश्यक आहे. कोरोना काळामध्ये सर्व दुकानं बंद असताना, सलूनचे दुकानं बंद असताना आमच्या नेत्यांनी सलूनची दरवाढ केलेली. पहा तुम्ही कोरोना काळातले व्हिडिओ काढून एबीपी माझाचे, आणि तेही साधे सुधे नाही तर दाढी कटिंगचे 50 रुपये म्हणून त्या नेत्यानं मुलाखत दिलेली एबीपी माझाला. आणि त्याच्या कमेंटमध्ये जाऊन जर तुम्ही पाहिला असेल तर सोशल मीडियावर नाभिक समाजाच्या आई बहिणीची कसे उद्धार केला हे तुम्ही त्या कमेंटमध्ये जाऊन पहा, कळून जाईल. म्हणजे जे नेते आमची सलूनची दरवाढ करतात त्याला काळ कोणता आहे, पिरियड कोणता आहे, काय याचं भान असलं पाहिजे. आणि सर्व समाजाला जर सहमतीने घेतलं, सर्व संघटनाला जर एकमताने घेतलं तर मला वाटतं याचा निश्चितच फायदा होईल. पण तसं होताना दिसत नाही. आमच्याकडे एकाच नावाच्या संघटनेचे 4-4 प्रदेशाध्यक्ष, 5-5 प्रदेशाध्यक्ष आहेत आणि कोणाचाच कोणाला मेळ नाही. म्हणून काय होतं की 75% सलूनची दरवाढ सोशल मीडियावर झाली असली तरी प्रत्यक्षात हाही होत नाही. वास्तव खूप वेगळं आहे. आजही तालुका लेवलला जिल्ह्याच्याही काही ठिकाणी दाढी कटिंग ही 50 रुपयामध्येच आहे मित्रांनो. मग तुम्ही कोणती दरवर्षी सलून दरवाढ करता आणि त्याचा समाजापर्यंत किती फायदा होतो हेही आपल्याला समजलं पाहिजे. काय त्यामुळं पहिल्यांदा आमची सलून दरवाढ किती आवश्यक आहे हे आमच्या बांधवांना कळलं पाहिजे. कारण जे काही बांधव आहेत ते काही सगळे सारखे नाहीत, त्यांच्या दुकानामध्ये प्रकार वेगवेगळे आहेत. काय त्यामुळे ते म्हणतात आम्हाला जशा पद्धतीने आज 10,000च्या वरी जर दुकानला भाडं असेल तरी सलून चालकाला परवडत नाही दुकान भाड्याने घेणं सुद्धा. काय का? कारण तिथं त्याच्या बाजूला कुठेतरी एखादी टपरी असते किंवा हलकं दुकान असतं, तो कमी रेटमध्ये रट्टा चालू ठेवतो, मग त्याचा इफेक्ट पुढच्यावर पडतो. आणि याच्यामुळे हे प्रमाण म्हणजे शहरी भागामध्ये सुद्धा काय सलूनच्या दरामध्ये तफावत आहे. ती तफावत राहिली न पाहिजे याच्यासाठी आमच्या नेत्यांनी पुढे येऊन काम केलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी वेळोवेळी बैठका घेतला पाहिजे. तरच आमच्या सलूनच्या दरवाढीचं काहीतरी फायदा होईल आणि समाजाचा विकास होईल. काय आज तुम्ही सोशल मीडियावर ज्या बातम्या यायल्यात आपलेच लोक त्या व्हायरल करायलेत.
काय दाढी कटिंगसाठी आता खिशाला कात्री, हा जो शब्द प्रयोग केलेला आहे, दाढी कटिंगसाठी खिशाला कात्री. अहो कात्री कोण मारते? पाकिटमार मारतो ना. खिसा कोण कापतोय? पाकिटमार. मग आम्ही का पाकिटमार आहे का? आम्ही आमची कला दाखवतो, आम्ही आमचं कौशल्य दाखवतो आणि तुम्ही अशी हेडिंग देता आणि ती आमचीच लोक व्हायरल करतात. काय हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हे बघा सामना पेपर, हजामती महागल्या. अहो हजामत हजाम हा शब्द जातीवाचक आहे, त्याच्यावर बंदी आलेली आहे, तरी तुम्ही हेडलाईन देता आणि तीच व्हायरल करता. यापेक्षा दुःखाची गोष्ट कोणती आहे? हा म्हणजे असं जे काही चाललंय याच्यातून आमच्या समाजाचं बदनामी झाली न पाहिजे. जो आम्ही निर्णय घेतलेला आहे तो परिपूर्ण झाला पाहिजे. तर त्या सलूनच्या दरवाढीला अर्थ आहे. आणि सलूनची दरवाढ करणं याचा अर्थ मी सलून दरवाढीच्या विरोधात नाही, विरोधात आहे असं अजिबात समजू नका. कारण कोणालाही प्रगती जर करायची असेल तर पहिल्यांदा आपल्याकडे पैसा असला पाहिजे. पैशाचं सोंग कोणाला करता येत नाही. त्याच्यासाठी आमचं जे इन्कमचं सोर्स आहे, आता 90% जे काही सलून चालक आहेत यांचं इन्कम काय असेल तर ते फक्त सलूनच्या दुकानातूनच आहे आणि त्याची प्रगती सलूनवरच अवलंबून आहे. पण तशी होताना दिसत नाही. आज किती सलून चालकाकडे 4 व्हीलर गाड्या आहेत, आज किती सलून चालकाचे स्वतःचे दुकान आहेत. काय परंतु हे ब्रेकिंग न्यूजवाले किंवा हे जे करतात हे याला तेलमीठ लावून आमची समाजाची प्रतिमा मलिन करण्याचं काम चालू करतात. काय असतं माहिती आहे का? जी काही आपण दरवाढ करतो ही दरवाढ ही ग्राहकाला तर आल्यानंतर तर कळतीच आपल्या इथं. काय परंतु ते जर अगोदरच त्याला कळली तर मला वाटतं ते म्हणते अगोदर तो रेट विचारतो काय रेट आहे काय. कारण बऱ्याच जणांची कला अशी असते, तुम्ही पाहत असताना सेल लावतात 100 रुपयाला साडी, 100 रुपयाला साडी. पण तिथं गेल्यानंतर 100च्या साड्या थोड्या असतात आणि 1000, 2000, 3000 वाल्या असतात. आणि मग तो तिथं ग्राहक गेल्यानंतर वापस तर काही जात नाही. मग तो 1000 वाली तरी कमीत कमी साडी घेतो. अशी एक धंद्याची टेक्निक आहे. कारण तुम्हाला माहित असेल की आपल्याकडे एक म्हण आहे, बाईला वय विचारू नये आणि माणसाला पगार विचारू नये. काय अशी जी म्हण आहे ती हीच कारण आहे की आम्हाला ग्राहकाच्या खिशातून आमच्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाला पाहिजे. याच्यासाठी आमची क्वालिटी तशीच झाली पाहिजे. आता आम्ही जी काही सलूनची दरवाढ करतो त्या सलूनच्या दरवाढ केल्यानंतर त्याला दुकानात काहीतरी ग्राहकाला बदल दिसला पाहिजे. आमचं डेकोरेशन असेल, काय आमचं जे काही स्वच्छता असेल, जे काही सामान असेल, काय ज्या काही चेअर्स असतील ह्या बदलल्या पाहिजे. फर्निचर असेल हे आमचं काळानुसार बदललं पाहिजे. नाहीतर ती आजोबाची खुर्ची अजून बी आहेच. काय तिला खिळा लाव, तिला डागडुगी कर आणि इकडे सलूनचं दरवाढ, तर हे ग्राहकाला कुठंतरी खटकणारं असतं. त्यामुळं सलूनची दरवाढ करत असताना आम्हाला आमच्या दुकानामध्ये सुद्धा काही बदल केले पाहिजेत. आणि सलूनच्या दरवाढ केल्यानंतर जो काही वाढीव पैसा येणार आहे काय तो बचतीच्या मार्गाने कुठेतरी हे झाला पाहिजे. कारण येणाऱ्या काळामध्ये 40-45च्या नंतर हा पैसा आमच्या उपयोगी आला पाहिजे. काय कारण 45च्या नंतर तुम्ही परत हे काम करू शकणार नाही. तुमचे मुलं सुद्धा तुमच्या हातावर दाढ्या कटिंग करणार नाही. तुमचे लहान मुलं सुद्धा म्हणते नाही मला तिकडे करायची. मग 45च्या नंतर आमची पुढची तरतूद काय आहे? कारण त्या वयानंतरच आपली मुली लग्नाला येतात, मुलं उच्च शिक्षणाला चालू होतात आणि त्यावेळेस आमच्याकडे जर तुटपुंजी किंवा आमच्याकडे काही पुंजी नसेल तर मग ती अवघड होऊन जातं. तर यासाठी आम्ही काळानुसार चाललो पाहिजे. दरवाढ घेतलीच पाहिजे, परंतु दरवाढ घेत असताना तिचा तमाशा झाला न पाहिजे. आमच्या समाजाची प्रतिमा मलिन झाली न पाहिजे. काय खरोखर आमच्या कलेला महत्त्व राहिलं पाहिजे. अहो तो डॉक्टर महिन्यातून एखादा ऑपरेशन करत असेल, पण आम्ही दररोजच ऑपरेशन करणारे शस्त्र हातात घेऊन ग्राहकाची सेवा करत असतो. कुठेही त्याला वरखुडू देत नाही, कुठेही त्याला लागू देत नाही, कुठेही रक्ताचा थेंब बाहेर पडत नाही, काय कुठेही साईड इफेक्ट नाही, तरी आमच्या याचा बोलबाला जास्त होतो. तर असं झालं ना पाहिजे. आमचं क्रेडिट, आमच्या सलूनचं जे काही महत्त्व आहे हे कमी करता कामा नाही.
त्याचबरोबर सलून दर वाढ केल्यानंतर जो काही परप्रांतीयाचा लोंढा आहे, ह्या परप्रांतीयाला आपण रोखू शकत नाही, परंतु त्यांना आमच्यात सामील करून घेत असताना काय त्याला आमच्या बरोबर कसं घ्यायचं याचं सुद्धा संघटनेनं विचार केला पाहिजे. कारण सगळ्यात डोकेदुखी आज शहरी भागात असन, तालुक्याच्या लेवलला असन, ते बिहारी भयाची झालेली आहे. ते बिनधास्तपणे कमी रेट घेतात. मग त्यांना आमच्यामध्ये सामील करून त्यांना सुद्धा ह्या सलूनच्या दरवाढीत कसं आणता येईल याचाही सुद्धा विचार संघटनेने केला पाहिजे, जेणेकरून सर्व ठिकाणी सारखे रेट राहतील. आज तुम्ही एखाद्या एरियात गेले तर बऱ्याच ठिकाणी रेटमध्ये तफावत आहे. त्याचा फायदा हा समाजाला होत नाही. बरेचसे सलून चालक आजही एवढ्या मोठ्या महागाईच्या काळामध्ये, मी जालना जिल्ह्यामध्ये ओबीसी आंदोलनाला गेलो त्यावेळेस त्या ठिकाणी मुद्दाम एका दुकानात गेलो, दाढी केली, दुकान पॉश होतं, परंतु तिथं दाढीचा रेट हा 30 रुपयेच होता. काय त्याला म्हणलं, भाऊ 1 किलो तुला गोड तेल घ्यायला किती दाढ्या कराव्या लागतात. म्हणजे हे जोपर्यंत आमच्या सलून चालकाला कळणार नाही तोपर्यंत सलूनची दरवाढ ही फक्त ब्रेकिंग न्यूज राहील. तर यासाठी आम्हाला वेळोवेळी महिन्याला बैठकी घेणं आवश्यक आहे, त्याच्यातून प्रबोधन करणं समाजाचं आवश्यक आहे. तरच हनुमंतराव साळुंखे यांनी जो काही निर्णय घेतला होता, जो काही ठराव घेतला होता, काम तिथं दाम, काय याचं चीज होईल. नसता फक्त आमची सलून दरवाढ ही फक्त ब्रेकिंग न्यूज पुरती राहील, चेष्टेचा विषय होईल. चेष्टेचा विषय न होता तो आमच्या प्रगतीचा विषय झाला पाहिजे, याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. काय तर असो, आजचा जो काही विषय होता हा सलूनच्या दरवाढ संदर्भात होता. माझ्या सलूनच्या दरवाढीला अजिबात विरोध नाहीये, परंतु तिची अंमलबजावणी होती का, अंमलबजावणी का होत नाही, काय सलून चालकाची प्रगती का होत नाही, या बाजूचा सुद्धा आपण संघटनांनी विचार केला पाहिजे. आणि समाजाचं हित कसं होईल हा सगळ्यात महत्त्वाचा विषय समोर डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. नुसता निर्णय घेऊन गायब होण्याला अजिबात महत्त्व नाही. ज्यांनी ज्यांनी ब्रेकिंग न्यूज दिलेले आहेत त्यांनी याची अंमलबजावणी करणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. त्यांनी तालुका पातळी असन, जिल्हा पातळी असन, या ठिकाणी बैठका लावून तिची अंमलबजावणी कशी करायची याचा सुद्धा विचार केला पाहिजे. बरेचसे प्रदेशाध्यक्ष तर अजून बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पोहोचलेलेच नाहीत. फक्त ते तिथं बसून दरवाढ करून देतात, मोकळं होतात. तर असं न होता सर्वांना, आता बऱ्याच संघटना झालेली, काही एकच संघटना कुठं राहिलेली नाही, तर सर्व संघटनाला एक सकल नाभिक समाजाची बैठक घेऊन हा विषय जर मार्गी लावला असता तर याची निश्चितच अंमलबजावणी गाव पातळीपासून तर सर्वत्र होईल. तर ह्या ज्या काही सलूनच्या दरवाढी आहेत या संदर्भातल्या ज्या काही अडचणी आहेत किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही निगेटिव्ह वातावरण पसरवण्याचं काम चालू आहे, हे थांबून आमच्या समाजाचा मान सन्मान स्वाभिमान हा कायम राहिला पाहिजे, चेष्टेचा विषय झाला न पाहिजे, हाच आजच्या चर्चेचा विषय होता. मित्रांनो, आज आपल्या या चर्चेला बरेचसे बांधव उपस्थित राहिलेले आहेत. त्या सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि यामध्ये काही चूक पण झाली असेल, मी माझे मत व्यक्त करत असतो, मी काही तज्ज्ञ नाही, परंतु समाजाबद्दल आपल्या मनामध्ये जी काही तळमळ आहे ती समाजापर्यंत पोहोचली पाहिजे आणि समाजाचा विकास झाला पाहिजे. माझ्या या चर्चेचा विषय कोणाला टार्गेट करणं किंवा सलून दरवाढ ही चुकीची आहे हे अजिबात म्हणण्याचा उद्देश नाहीये. तर सलून दरवाढ ही योग्य आहे, फक्त तिची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे. नुसत्या ब्रेकिंग न्यूज पुरती ती राहिली न पाहिजे, कारण हीच ब्रेकिंग न्यूज पुढच्या वर्षी या डेटला परत सोशल मीडियावर व्हायरल होत असते. तर त्यामुळं जी काही आपण बातमी देतो त्यावेळेस शहरी भागासाठी सलून दरवाढ झालेली आहे, जिल्हा पातळीवर सलून दरवाढ झालेली आहे की तालुका पातळीवर सलून दरवाढ झालेली आहे, काय हे त्याच्यातून स्पष्ट झालं तर त्या बातमीचा तेवढा इफेक्ट होणार नाही. काय तर त्यामुळं सलूनची दरवाढ तर ही अत्यंत आवश्यक आहे, परंतु तिची अंमलबजावणी करणं त्यापेक्षाही आवश्यक आहे. जर सलूनची दरवाढ केली तरच आमची प्रगती होणार आहे, परंतु आमच्या ग्राहकाला पटवून देता आलं पाहिजे की बाबा रे आम्ही सलूनची दरवाढ का केली आहे.
त्याच्या डोक्यात जे म्हणतोय ना की एकच ब्लेड रुपयाचे आणि तुला काय करायचे 50 रुपये, ते हे आम्हाला पटवून सांगता आलं पाहिजे. काय आम्हाला सुद्धा किराणा आणावा लागतो, आम्हाला सुद्धा पेट्रोल गाडी टाकावं लागतं, काय आम्हाला सुद्धा शिक्षण घ्यावं लागतं, काय आम्हाला सुद्धा कॉस्मेटिक सामान आणावं लागतं, त्याला GST असते. हे सर्व विषय सलून चालकाला समजून सांगता आले तर निश्चितच याची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा करतो. आज काही माझ्याकडून शब्द जर कोणाला मन दुखावलं असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी पण व्यक्त करतो. परंतु हा जो काही ग्रुप बनवलेला आहे गजानन देशमुख यांनी, 1 करोड नाभिक समाजाचा ग्रुप, खरोखर त्या बांधवाचं मी अभिनंदन करतो. कारण त्यांना ही कल्पना कधी सुचली आणि त्यांनी हे ग्रुप तयार केला. त्यामुळे आज या ग्रुपवर 30-35 हजार लोक आहेत. यांनी प्रत्येकाकडे खूप वेगवेगळे गुण आहेत. प्रत्येकानं आपापल्या याला विचार व्यक्त केले पाहिजेत आणि समाजाची प्रगती साधण्याचं काम आपण सोशल माध्यमातून केलं पाहिजे असं मला तरी वाटतं. तर असो, यावर आपणही आपले विचार व्यक्त करा. समाज बांधवांना सलूनची दरवाढ घ्यायला प्रवृत्त करा. काय त्यांना समजून सांगा, तरच आपली ही सलूनची दरवाढ ही होईल, समाजाचा विकास होईल, नसता फक्त ब्रेकिंग न्यूज राहील. असो, एवढं बोलून मी माझी आजची रजा घेतो. परत भेटू नवीन विषयासह.